गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नाही, त्यामुळे छोटी मोठी बांधकाम ठप्प पडली आहे। बांधकामेच बंद असल्याने मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे। वाळूघाट सुरू करण्याच्या मागणीला घेऊन शेकडो मजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। माजी नगरसेवक छोटू शेख यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। मागणीचे निवेदन तहसीलदार योगेश कोटकर यांना दिले आहे। मागील काही महिन्यांपासून शासनाने वाळूघाटाचे लिलाव केले नाही। अवैध वाळूचे भाव गगनाला भिडलेले आहे, त्यामुळे अनेकांनी बांधकामे थांबवली आहे। बांधकामावर जाणाऱ्या मजुरांची रोजी ठप्प पडलेली आहे। बांधकामे मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे। पैशांअभावी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे। अवैध वाळूचे भाव अधिक आहे। घरासमोर वाळू आढळल्यास डीपी विचारली जाते, अन्यथा जप्त केली जाते। ससेमिरा हे टाळण्यासाठी अनेकांनी आपली बांधकामे थांबवली आहे। शनिवारी सकाळी माजी नगरसेवक छोटू शेख यांच्या नेतृत्वात शेकडो मजुरांनी तहसील कार्यालय गाठून वाळूघाट सुरू करण्याचे निवेदन तहसीलदार योगेश कोरटकर यांना दिले। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।